जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत. बसलो होतो माझ्या ऑफिसमध्ये. खासदार सर आले म्हणजे की सर आपलं मागच्या वर्षी आपण मराठी भाषा दिनाचा कार्यक्रम घेतला होता आणि तो आपल्याला घ्यायचा आणि एकदम शॉर्ट नोटीसवर कार्यक्रमाचं नियोजन ठरलं आणि आपल्या सर्वांना खासदार सरांनी सुमी साहेबांनी निमंत्रण दिलं आणि आपण सगळेजण आलो. खरं तर मागच्या वर्षी साहेब आणि ताई होते. साहेबांना काही मीटिंग्स असल्यामुळे साहेब मुंबईला आहेत, त्यामुळे ताई पण मुंबईला आहेत, येऊ शकले नाही. आणि मलाही थोडंसं मीटिंग असल्यामुळे सगळ्यांची कविता नाही ऐकता, पण जे काही ऐकले ते खरंच अप्रतिम होते. माझं तर असा एक आम्ही आता खाली बसलो असं चर्चा चालली होती की आपण मराठी विषय आपल्याला अभिमान आहेच, 100% आहेच. आता तुम्हाला माझं उदाहरण सांगतो की मी माझं शिक्षण सगळं इंग्लिश मिडियमचं झालं, पण आता जे काही कामकाज मी करतो ते सगळं मराठीत करतो. त्याची मला अडचण काही आली नाही कधीच, कारण आपण ज्या बॅकग्राऊंडमधनं आलो त्या ह्याच्यातनं आलो, म्हणजे ती अडचण कधीच आली. आपण बऱ्याच वेळेस असा विचार करतो की मराठीचा प्रसार झाला पाहिजे, मराठी आत्मसात केली पाहिजे, मराठीचं कोणीतरी ब्रँड अँबॅसेडर झालं पाहिजे. पण मग हे आपण का नाही, आपल्यापासून का नाही, आपण काय विचार करतो की गव्हर्नमेंटने कुठेतरी इनिशिएटिव्ह घेतला पाहिजे किंवा कोणीतरी याला पुढे आला पाहिजे, त्यांनी प्रसारण झालं पाहिजे, त्यांनी केलं पाहिजे. मी माझं उदाहरण सांगतो की मला 2 मुली आहेत. माझ्या मोठ्या मुलीच्या वेळेस मला ते करता नाही आलं, पण लहान मुलीच्या वेळेस मी बायकोशी अक्षरशः भांडलो होतो. इंग्लिश मिडियमला तिला ॲडमिशन घेतलं होतं आणि 2 वर्ष ती इंग्लिश मिडियमला शिकली आणि मी हट्ट धरला की नाही मला हिला मराठी मिडियमला शिकवायचं. आणि मी माझ्या मुलीला इंग्लिश मिडियममधनं राऊत सर स्ट्रॉबेरीला होती तिथून काढलं आणि शारदा शाळेमध्ये टाकलं. तर मला तुम्हाला सांगायला अभिमान वाटतो की तिच्यामध्ये जे काही बदल झाले आणि तिच्यामध्ये जे काही कॉन्फिडन्स डेव्हलप झाला आणि तिची काही कनेक्ट आहे, तिची काही नाळ जोडली गेली, ही मला तरी वाटतं की ती मराठीमुळेच जोडली. तर गुरु ठाकूरांची रचना आहे माय मराठी. आल वार कधी तलवार कधी, पैठणी सुबक नो वार कधी, कधी कस्तुरीचा दरवळ दैवी, ती सप्त सुरांवर स्वार कधी, डवलात फडकते रायगडी, नाचते कधी भीमेकाठी, ही माझी माय मराठी, ही माझी माय मराठी. श्वासातील झिंद मराठी, जगण्याचा थाट मराठी, या संस्कृतीच्या पदराचा जरतानी काठ मराठी. भिडतो आवेश मराठी, जडतो संस्कार मराठी, मातीच्या अभिमानासाठी लढतो झुंजार मराठी. मराठीचा मळवट माथा, मराठी बाज शब्दांना, हा रंगढंग मराठी माझ्या रक्तात मराठी वाहा. धन्यवाद. मी उन्हाचा सोबती घामेजलेला चंद्रमा प्राणात मी रुजवू कशाला. रात्र वैऱ्याची पहारा सक्त माझा, रात्र वैऱ्याची पहारा सक्त माझा, जागणारे शब्द मी निजवू कशाला. मी असा कळदार कोठेही कधीही, मी असा कळदार कोठेही कधीही, पावल्या चवल्यास मी खिजवू कशाला. साय मी खातो मराठीच्या दुधाची. शेवटच्या 2 ओळी आहेत. साय मी खातो मराठीच्या दुधाची, मी कुणाचा उंबरा जिजवू कशाला. पंथ जात एक जाणतो मराठी, धर्म पंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी, बोलतो मराठी, ऐकतो मराठी, जाणतो मराठी, मानतो मराठी. आमुच्या मनामनात धुंगते मराठी, आमुच्या रगारगात रंगते मराठी, आमुच्या उराउरात स्पंदते मराठी, आमुच्या
जाणतो मानतो. अरे पंढरीच्या राया देवसे तुझी माझा, लोटांगण घेता द्वारी भक्तांचाच तू समर्था. तुझ्या भजनी कीर्तनी भक्तजन होती गोळा, असा असे तव नामाचा दिंडी मधुनी सोहळा. भक्तजनांचा तू त्राता वेड लावितोस मना, आत्म्या आत्म्यात घुमतो थोर पंढरीनाथ राणा. बुक्का असे तव भावी रंग तुझा जणू काजळी, चरणी लेसी तुळशी आल तुळसी माळा गळी. हात कटीवरी तुझे उभा परी विटेवरी, जय जय विठ्ठल हरी, जय जय विठ्ठल हरी. दिंडी पालख्यांची रांग तुझे प्रेमच अथांग, वारकरी भाविकांना देशी तुझा अंतरंग. काय महिमा वर्णू गुरुजन होते, पण त्यांना आठवत नसेल बहुतेक. मी एजाज मंसुरी गादी कारखाना आहे माझा कुंभार गल्लीमध्ये, आणि आदर्श विद्यालयामध्ये आदर्श विद्यार्थी म्हणून. आणि महाजन सर माझे गुरुवारी आहेत, परदेशी सर गेलेत ते पण गुरुवारी. मी माझी कविता सादर करतो. मार्गदर्शक आहेतच सोने सर. थोडीशी रांगडी थोडी जाडी भरडी, थोडीशी रांगडी थोडी जाडी भरडी, सुवासिक शब्दांची ही भरलेली परडी. मराठी हृदयाचा ओघवता शब्द झरा, सुरेल आणि सुंदर हा गीतांचा नखरा. भक्तिगीतांमधला हा भक्तीचा भाव, निसर्गात लपलेल्या सौंदर्याचा ठाव. कोट्या शब्दार्थात करते हास्यवर्धिनी, कोट्या शब्दार्थात करते हास्यवर्धिनी, पोवाड्यातून ही झळकते रणरागिनी. बालगीतांमधली प्रेमळ बाबा आई, शृंगार रसातून ही प्रेमाचा मधवाई. लेख ही संस्कृतची हिंदीची ही भगिनी, इंग्रजी आणि उर्दूची ही तर समन्वयिनी. लवचिकतेचा खरंच हा मोठा चमत्कार, लवचिकतेचा खरंच हा मोठा चमत्कार, जिल्हा परत्वे हिचा बदललेला अवतार. शब्दांची अनमोल माय मराठी खाण, मराठी मना तुझी माय मराठी आण. कृतज्ञतेचे भाव हे येतात उचंबळून, कृतज्ञतेचे भाव हे येतात उचंबळून, फिटणार नाही हो कधी मातेची ऋण. दश दिशात गाजतो मराठीचा आवाज, दश दिशात गाजतो मराठीचा आवाज. संपूर्ण वर्णाला असमर्थ आहे. जर नसेल मरणाची भीती गेली तरच निवांत होऊ शकतो. घाव वार झेलत सारे जिवंत आता झालो. तोपर्यंत मी मेलेलाच होतो, जिवंत होतो तरी मेलेलाच होतो. पण खरा जिवंत कधी झालो? घाव वार झेलत सारे जिवंत आता झालो मी. सरणावर जाळून मरणा, सरणावर जाळून मरणा, निवांत आता झालो मी, निवांत आता झालो मी. मरण जर सरणावर आपण जाळलं तरच माणूस निवांत होऊ शकतो असं मला वाटतंय. घाव वार झेलत सारे जिवंत आता झालो मी, सरणावर जाळून मरण, निवांत आता झालो मी, निवांत आता झालो मी. भीतीनं मजला रात्रीची ना तमा अंधाराची,
भीतीन मजला रात्रीची ना तमा अंधाराची घेऊन मशाल हाती हा आता निघालो मी सरणावर जाळून मरणा निवांत आता झालो मी भयकारणे भजने पूजने खरे ना भयकारणे भजने पूजने भयकारण फुकाच मरणे भयकारण भजने पूजने भयकारण फुकाच मरणे भय जुगारून देतात मुक्तानंदी न्हालो मी सरणावर जाळून मरणा निवांत आता झालो मी अंगार फुलांच्या वाटा तुडवीत जाईन उद्या बरं कसं अंगार फुलांच्या वाटा तुडवीत जाईन उद्या कवच कुंडले ज्वालांची अंगी आता ल्यालो मी सरणावर जाळून मरणा निवांत आता झालो मी लाटेतून विखरताना मज हसतात किनारे होऊन सुनामी आता नवदोषात आलो मी सरणावर जाळून मरणा निवांत आता झालो मी ह्या आठवणीने ओढगावची दाटून येते उरी सोडून सगळे भाव मनाचे गावी जातो द्वारी गावाकडची शेतामधली लाल तांबडी माती पिकवे शुभ्र पांढरे धनधान्यांचे मोती आठवणीने ओढगावची दाटून येते उरी सोडून सगळे भाव मनाचे गावी जातो द्वारी रानपाखरे इकडे तिकडे दूर फिरवणी येती चिड्या पिलांना भरवे घासी निवांत झोपी जाती आठवणीने ओढगावची दाटून येते उरी सोडून गळ्यामध्ये माळ दे हातामध्ये टाळ दे गळ्यामध्ये माळ दे हातामध्ये टाळ दे देवा मला एक तरी अशी संध्याकाळ दे देवा मला एक तरी अशी संध्याकाळ दे वारीसाठी पाय दे मायेसाठी माय दे वारीसाठी पाय दे मायेसाठी माय दे तुझी कृपा कामधेनु अशी एक गाय दे कष्ट आणि चारा दे सोसायाला जोर दे कष्ट आणि चारा दे सोसायाला जोर दे खांद्यावर देवा तुझ्या पालखीचा भार दे ध्रुव परिस्थान दे कर्णा परिधान दे ध्रुव परिस्थान दे कर्णा परिधान दे श्रावणाच्या सेवेपरी थोडस इमान दे तुकोबाची वीणा दे ज्ञानियाची करुणा दे तुकोबाची वीणा दे ज्ञानियाची करुणा दे मूर्त डोळा पायी माथा ठेवून मरण दे मागू किती राहू दे सारे एके ठाई शोभू दे मागू
आज जो काही यशोधनमध्ये जो काही काव्यमंचाचा कार्यक्रम झाला ज्याच्यामध्ये कुसुमाग्रज यांना मानवंदना देण्यासाठी हा कार्यक्रम यशोधनने आयोजित केलेला होता. अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारच्या कविता कुसुमाग्रजांच्या आणि काही कवींच्या स्वरचित कविता त्या ठिकाणी आदर्शवत अशा प्रकारचे त्या कविता होत्या आणि त्यातून समाजाला किंवा इतर लोकांना काहीतरी बोध घेता येईल अशाच कवितेंचं सादरीकरण त्या ठिकाणी करण्यात आलेले आहे. शिवाय मराठी भाषा गौरव दिन म्हणजेच राजभाषा दिन आणि कुसुमाग्रजांचा जन्मदिवस या दोन्हींचा संयोग होऊन हा भव्य स्वरूपात मराठी भाषा गौरव दिन या यशोधन या इमारतीमध्ये आनंदाने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी माजी आमदार शिक्षक नेते आदरणीय सुधीरजी तांबे साहेब, दुर्गाताई तांबे या उपस्थित होत्या. त्यांनीही सर्व कवींचं चांगल्या प्रकारे स्वागत केले. स्वतःचं वैयक्तिक मत आहे की कवींनी कोणत्याही कार्यक्रमाला जाताना वेळेवर उपस्थित राहिलं पाहिजे आणि आपल्या स्वतःच्या कविता जशा दुसऱ्यांनी ऐकाव्यात असं कवींना वाटतं तसं दुसऱ्यांच्याही कविता कवींनी ऐकल्या पाहिजेत. त्यामुळं एक सामाजिक भान सर्वांना याचं आलं पाहिजे आणि यातून ज्ञानाची एक प्रकारची देवाणघेवाण होते आणि कविता कशी म्हणावी, चांगल्या कवींच्या कविता ऐकल्यानंतर कशी म्हणावी, कसं तिचं सादरीकरण करावं हे आपणाला समजून जातं आणि यासाठी सर्वांच्या कविता आपण ऐकल्या पाहिजेत, आपल्या कविता सर्वांसमोर सादर केल्या पाहिजेत. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24ला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट. तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका. प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत.